या घडीची महत्त्वाची बातमी, मंत्रिमंडळाच्या बैठकीला भुजबळांनी अनुपस्थिती लावलेली आहे। भुजबळ काय आज भूमिका घेतात या बैठकीमध्ये हे बघणं महत्त्वाचं होतं, मात्र भुजबळच या बैठकीला आलेले नाहीयेत। एक प्रकारे कालच्या जीआर नंतर आज त्यांनी अनुपस्थिती लावत नाराजी नोंदवली आहे का अजून काही वेगळं कारण आहे हे पुढच्या दिवसभराच्या काळात काही समोर येईलच। मात्र मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळांनी अनुपस्थिती लावलेली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांना विचारूया। राहुल, काय कारण? खरं तर आज भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं की ते या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काहीतरी मांडतील, पण ते अनुपस्थित राहिले असं कळतंय। सुवर्ण छगन भुजबळ जे की ओबीसीचे राज्यभरातले मोठे नेते आहेत आणि आज त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला सह्याद्रीवर पहिल्यांदा उपस्थिती लावली खरी, मात्र कॅबिनेटची बैठक सुरू होताच त्यांनी या पद्धतीने आपली जाहीर नाराजी व्यक्त करत आजच्या कॅबिनेट बैठकीला सोडण्याचा निर्णय घेतला। काही वेळापूर्वी भुजबळ या ठिकाणी इथं आले होते बैठकीला, फक्त त्यांनी आपली नोंदणी दर्शवली, मात्र कॅबिनेट बैठकीला ते हजर राहिले नाहीत। आत्ताच भुजबळ या ठिकाणाहून निघून गेले। त्यामुळे एकंदरीत बघितलं तर एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा काल निकाली निघाल्यानंतर, जीआर निघाल्यानंतर भुजबळांची ही नाराजी जगजाहीर झाली आहे असंच म्हणावं लागेल। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना मागच्या दरवाजानं कुठं ना कुठं एंट्री दिली गेली काय ही चर्चा सुरू असताना अशाच वेळी भुजबळ हे खरं तर या कॅबिनेटला बैठकीला न येता देखील दर्शवू शकले असते, मात्र जाणीवपूर्वक सह्याद्रीवर येऊन कॅबिनेटला फक्त चेहरा दाखवून, फक्त उपस्थिती दाखवून लगेचच छगन भुजबळ अगदी 5व्या मिनिटाला कॅबिनेट बैठक सोडून निघालेले आणि त्यामुळे एकंदरीत बघितलं तर राज्यभरातील ओबीसी बांधव कुठे ना कुठे नाराज आहे। आणि या टप्प्यावर आता ओबीसी बांधवांकडून किंवा सगळ्या ओबीसी नेत्यांकडून काही वेगळ्या बैठकीचं आयोजन होतंय का, काय पुढची भूमिका ठरवली जाते का, या सगळ्यावर लक्ष ठेवावं लागेल। एकंदरीत बघितलं तर काल देखील छगन भुजबळ यांना यावर विचारलं असताना संपूर्ण जीआरचा अभ्यास करूनच आपण त्याबद्दलचं मत व्यक्त करू असं त्यांनी सांगितलं होतं। दुसऱ्या बाजूला राज्यातले इतर ओबीसी नेते यावर जाहीर नाराजी व्यक्त करतात आणि त्याच टप्प्यावर मंत्री छगन भुजबळ हे सह्याद्री अतिथीगृहावर आले। कॅबिनेट बैठक सुरू होताच अगदी 5व्या मिनिटाला बैठक सोडून ते आपल्या निवासाकडे वळाले असं देखील कळतं। एकंदरीत बघितलं तर या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते राज्यभरात कसे उमटतात, यासोबतच छगन भुजबळ यांची नाराजी नेमकं सरकार कशा पद्धतीने डील करतं हे देखील पाहावं लागेल। नक्की राहुल, फार महत्त्वाची बातमी आपण देताय, कारण जसं तुम्ही म्हणालात की जर ते आलेच नसते तर गोष्ट वेगळी होती, पण ते आले, त्यांनी नाराजी नोंदवली आणि मग ते फक्त चेहरा दाखवून निघून गेलेले आहेत। काय सांगाल? ते असं म्हणाले होते की वकिलांचा आम्ही सल्ला घेऊ या संदर्भात, जीआर संदर्भात, त्याबाबत काय सांगाल? सुवर्ण अगदी बरोबर आहे। खरं तर काल जीआर आला, मनोज जरांगे यांचं आंदोलन संपलं, सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते आपापल्या गावी परतले। मात्र आता दुसरा जो सरकार पुढे मोठा प्रश्न आहे, अर्थातच मराठ्यांना बॅकडोरनं म्हणजेच मागच्या दारानं ओबीसी मध्ये एंट्री मिळते का, आणि याबद्दल जो गोंधळ आहे, याबद्दल जी चर्चा वारंवार होते, त्या दरम्यान छगन भुजबळ यांचं सह्याद्रीवर येणं आणि कॅबिनेटची बैठक सोडून परत जाणं, याचाच अर्थ कुठे ना कुठे ओबीसी नेते आणि ओबीसी समाजामध्ये गोंधळाचं वातावरण आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत बघितलं तर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि या सगळ्यामध्ये संपूर्ण टप्प्यामध्ये छगन भुजबळ नेमकं येत्या टप्प्यात काय करतायत आणि आत्ता ते सह्याद्रीवर आले खरे, मात्र लगेचच निघून का गेले याबद्दल देखील आता त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार, मात्र संपूर्ण निर्णयाच्या बद्दल माहिती घेतल्यानंतरच आपण बोलू असं छगन भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। आता मात्र फक्त भुजबळच की इतर ओबीसी नेते काय नेमकी भूमिका घेत आहेत हे देखील पाहावं लागेल। नक्की राहुल, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। आपण थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा बातमी सांगूया। मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होती आणि कालच्या सगळ्या घडलेल्या घडामोडींनंतरची ही बैठक महत्त्वाची होती। मंत्री छगन भुजबळ या संदर्भात आपली भूमिका मांडतात का, ते नाराजी नोंदवतात का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। पहिल्या सत्रामध्ये आपण त्याच विषयी बोलत होतो की छगन भुजबळ नेमकी काय भूमिका मांडतात, पण भुजबळ या सह्याद्री अतिथीगृहावर आले, बैठकीला त्यांनी हजेरी लावली, तोंड दाखवलं आणि तिथून ते काही क्षणात निघून गेलेले आहेत। अशी नाराजी त्यांनी त्यांची दाखवलेली आहे। ते थेट अनुपस्थित राहू शकले असते, पण तसं त्यांनी केलेलं नाही। छगन भुजबळ आता या सगळ्या संदर्भात वकिलांचा सल्ला घेतील आणि त्यानंतरच कदाचित आपली अधिकृत आणि जाहीर भूमिका स्पष्ट करतील असं वाटतंय। भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा यामुळे सुरूच झालेल्या आहेत आणि त्यांची नाराजी त्यांनी थेट दाखवून सुद्धा दिलेली आहे। या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावरून आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी माहिती दिली।
आता भुजबळ कालच्या सगळ्या घटनेनंतर काय म्हणाले होते, ती त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली होती, ती बघूया। आता काल जो काही JR काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का। नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे। भुजबळांनी दिलेली ही काही तासांपूर्वीची प्रतिक्रिया होती। भुजबळांनी आनंद तर अजिबातच व्यक्त केला नाही, नाराजी सुद्धा थेट नोंदवली नाही। कोण जिंकलं कोण हरलं या संदर्भात आम्ही शोधतोय, माहिती घेतोय असं ते म्हणाले। नाराजीचा सूर होता, उपरोधिक टोला होता हा। आणि नेमकं ही माहिती पुस्तिका किंवा GR